शनिवार रविवार घरी नव्हतो ना, त्याच्यामुळे भाजीपाला वगैरे काही आणलेला नव्हता आणि भाजीपाला पण संपलेला होता घरामधला सगळा. थोड्याशा भाज्या होत्या पण म्हटलं मला बाहेर जायचंच होतं ना, तर मग येताना घेऊन येऊयात. आणि मला आहे ना फ्रेश व्हायचं पण बाकी होतं. अगोदर म्हटलं बाहेरून जाऊन येते आणि नंतर मग आंघोळ करते, कारण की बाहेरनं एवढं ऊन पडलेलं आहे. आल्यावरती माझ्यासाठी इथे पाणी वगैरे ठेवलं गरम करण्यासाठी आणि पिशव्या आहेत ना मी रात्रीच काढून ठेवले होते. सगळे कपडे वगैरे आहेत ना काढून ठेवलेले होते आणि बाकीचं जे सामान होतं ना ते तसंच ठेवलं होतं वरती. सकाळी उठल्यावरती ना अगोदर सगळे कपडे आहेत ना मी भिजत घालून ठेवलेले होते. म्हटलं असे जर कपडे ठेवून दिले ना कपाटामध्ये तर लक्षात पण राहणार नाही आणि नंतर कंटाळा येईल मग ते धुण्याचा. तर मग अगोदर कपडे वगैरे भिजत घालून ठेवलेले होते आणि बाहेर गेले होते ना, त्याच्यामुळे अगोदर आंघोळ वगैरे करून घेतली, कारण की ना खूप गरमी होत होती. उशीर झाला होता. अगोदर देवपूजा करून घेतली, देवाचा दिवा वगैरे लावून घेतला, देवपूजा करून घेतली. आणि 2 दिवसच बाहेर गेलेलो होतो ना, तर घरामध्ये ना एवढी सगळी बारीक धूळ आलेली होती. फरशी पुसून घेतली ना तर एवढं काळं कुठं पाणी निघालेलं होतं फरशीतून. तर म्हटलं चला आता हे बाकीचे जेवढे काम आहेत ना तेवढे नीटनेटके आवरून घेऊयात. आणि सकाळी कपडे भिजत ठेवले होते ना ते सगळे अगोदर धुवून घेतले. ते गाडीचे टॉवेल वगैरे पण नेहमी धुण्यासाठी टाकलेले होते. सगळे कपडे धुवून घेतले अगोदर. आणि नंतर यांना मला आज उपवास होता तर मला जेवण वगैरे पण करायचं होतं. खूप उशीर झालेला होता जेवणाला पण मला. तर चला आता व्हिडिओ इथेच एंड करते. भेटू पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब